सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। भारतीय जनता पार्टीचे 8व्या बैठकीत दिग्गज नेत्यांनी मारली दांडी। बिलोली तालुक्यातील भारतीय जनता पार्टीकडून कार्यकर्त्याची 8वा बैठक आनंदानंतर गार्डन मंगल कार्यालय येथे घेण्यात आले, पण काही दिग्गज नेत्यांची उपस्थिती नसल्याने कार्यकर्त्यामध्ये स्मरण निर्माण दिसून आले आहे। तर काही बैठक माननीय राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली। तसंच बिलोली तालुका भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर यांची मागणी एकच आवाज उठून धरलेली बिलोली तालुक्यातील बाबळी धरणाचे पाणी बिलोली तालुक्यातील जवळपास 10 गावातील शेतीला पाणी पुरवठा योजना राबवण्यात याव्यात। तर माननीय राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछेडे म्हणाले की देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ साठी आम्ही दोघी एकच जिल्ह्यातील राज्यसभेचे खासदार असून कमीत कमी 200 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देऊ। तर अशोक चव्हाण साहेबी कार्यकर्ता असं आव्हान केले की येत्या काळात आपण एकच लक्ष ठेवा की विधानसभेचे उमेदवार कोणी का असना, आपलं उमेदवार कमळाचे फुलच समजून काम करायचे आहे। तरी कार्यकर्ता आढावा बैठकीस उपस्थित मान्यवर माननीय राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण, माननीय राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछेडे, माननीय अमरनाथ राजूरकर, माननीय आमदार जितेश आतापूरकर, माननीय लक्ष्मण ठक्करवाड, माननीय चंद्रशेखर पाटील सावळीकर, माननीय यादवराव तुडमे, माननीय गणेश पाटील शिंपाळकर, माननीय सांतेश्वर पाटील लगुळकर, माननीय संतोष कुलकर्णी, माननीय इंग्रजित तुडमे, माननीय अरविंद ठक्करवाड, माननीय उमाकांत गोपछेडे, राजू गादगे, संदीप पाटील रामपूरकर, नागनाथ पाटील मासनूरकर, कैलास मठपती, राजू स्वामी, राम पाटील पोखर्णीकर, सुमित भंडारे, ज्ञानेश्वर ठकलूरवार, चंद्रकांत दावलेकर व सर्व भाजपा तालुका कार्यकारिणी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंशेटवार, बडूरकर, नांदेड। सर्व मान्यवरांची सन्मान झाला आहे। त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे बिलोली तालुक्याचे नेते आमच्या मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मणरावजी ठक्करवाड साहेब यांना मला व्हायचं असं आणि तुमच्या रस्त्यात काटे खूप आहेत, एवढं सोपं नाही। काही लोक मला येत नाही तर खूप लोक म्हणले अहो साहेब तुम्ही कुठं चालले, मी वीर यात्रेत चालू नाही म्हणजे आता असं कळालं 7.5 SP पर मोफत वीज की तुम्हाला मिळणार आहे। प्रशिक्षणार्थीचे आमचे मुलं आहेत, ग्रॅज्युएट आहेत, डिप्लोमा केलेले आहेत, 12वी केलेले आहेत, त्यांनी जर फॉर्म भरला त्यांना सुद्धा महिन्याला 8,000, 6,000, 10,000 रुपये देण्याची प्रशिक्षणार्थींची योजना आहे। फायदा घ्या। आपल्याकडे असतील ना इकडं बरेच ग्रॅज्युएट आहेत, 12वी केलेले आहेत, डिप्लोमा केलेले आहेत, यांनी जर अर्ज भरला नसेल तर परत अजून वेळ आहे। म्हणून म्हणजे एवढंच आहे, हाही पैसा तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे। मित्र आज शासनाच्या योजना मुख्यमंत्री दूध योजना म्हणून काढलेली आहे। प्रत्येक गावाची योजनेची माहिती देण्याकरता प्रत्येक गावात एक मुलाला सिलेक्ट केलं जाईल, 10,000 रुपये पगार केला जाईल। काय करायचं त्यांनी फॉर्म भरून द्यायची, माहिती द्यायची, योजनेची माहिती द्यायची, एवढंच काम आहे। एवढं शासन कोण करायचं, एवढं कोण करत आहे? म्हणून मला एवढं सांगायचं आहे, या आपल्या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष ज्या पद्धतीने आपला वंदना करत आहे, आपल्या संदर्भात आरोप प्रत्यारोप करत आहे, तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून असो किंवा सभेच्या माध्यमातून असो सो प्रत्युत्तर दिलंच पाहिजे। देणार की नाही? अशोकराव चव्हाण साहेब, आम्ही सगळेजण नशिबान आहोत की तुम्हाला जी काही दृष्टी मिळाली, तुम्ही ज्या पद्धतीने सगळ्या लोकांना सामावून घेता, ज्या पद्धतीने तुम्ही सकारात्मक भूमिका ठेवून कार्यकर्त्यांना न्याय देता। आता मी पाहिलं तुमचे काम करण्याची पद्धत। तुमच्याकडे बिलोली तालुक्यात तुमच्या पत्र ठेवून तुम्हाला निधी मागायला येत होते, तुम्ही मला म्हणले अजित माझ्याकडे इकडला लोड खूप आहे। खरं आहे साहेब, तुम्ही काही काळजी करू नका, माझ्यावर तुम्ही बिलोली